आयोजक स्वरूप सामाजिक विचारधारा फाउंडेशन सोनगाव, समस्त या ठिकाणी जमलेले पदाधिकारी, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अध्यक्ष किरण पाराजी अंतरे साहेब यांनी ज्या पद्धतीने एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तर मी सुरुवातीलाच त्यांना शब्दरूपी सुमनान त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी जमलेले सर्व माझे बांधव, विद्यार्थी मित्र, मैत्रिणी आणि सर्वात महत्त्वाचे त्यांना या ठिकाणी पोहोचवणारे, अत्यंत काबाड कष्ट करून बिकट अवस्थेत किंवा प्रतिकूल अवस्थेत कष्ट करून पोहोचवणारे त्यांचे पालक आणि शिक्षक यांचं मी सर्वात जास्त आणि मनापासून स्वागत करतो। हे काल माझे परवा एक शाळेमध्ये चांगला कार्यक्रम झाला। आज पुन्हा मला येण्याचा इथं योग मिळाला। परत विद्यार्थ्यांचाच कार्यक्रम आहे म्हणून माननीय DYSP साहेब येणार होते आज मिटके सर, पण ते महत्त्वाच्या कामाने येऊ शकले नाहीत। मला फोन केल्यानंतर मी तात्काळ विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असतो आणि त्यांना मार्गदर्शन करता येईल किंवा त्यांना एक युनिफॉर्म सर्व्हिस किंवा व्यासपीठ बघून त्यांना कायम आपणही भविष्यात या पद्धतीने काहीतरी करावं असं स्फूर्ती मिळते, म्हणून माझे महत्त्वाचे कामं सोडून मी तात्काळ या ठिकाणी आलो। मी थोडंच बोलेल या संदर्भात की आता 10वी 12वी नंतर बऱ्याच मुलांचं विश्व बदलून जाईल। 12वीची मुलं झाले, त्यांचे कलरफुल कपडे येतील, कलरफुल विचार येतील, कॉलेज बदलेल, वातावरण बदलेल, राहण्याची पद्धत बदलेल आणि बदलत असताना ह्या वयात ज्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, आपले पालक असतील, कोण शेती करत असेल, कोण मजुरी करत असेल, कोण शिक्षक असेल, तर कधी कधी मनामध्ये थोडी वेगळी भावना येऊन जाते मुलांच्या मुलींची। तर ती न येता तुम्ही त्यांची कायम आठवण ठेवा। मी एक पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस प्रशासनात काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, 10वी 12वी नंतर एक मृगजळ मुलांना दिसायला सुरुवात होते। कोणीतरी एक बिनकामाचा समजा मुलगा बोंबला फिरतो आजूबाजूला, थोड्या वेळ त्याच्याबद्दल वाटतं वेगळं जरा ना की फिरतोय बघतोय, अशा गोष्टी होत राहतात। लक्षात ठेवा, ज्याला काम आहे, ज्याचे संस्कार चांगले आहेत, तो कधी असा रस्त्याला फिरत नाही बोंबलत कोणाच्या मागे। तो एक तर काम करेल, त्याचं करिअर बघेल, बरोबर, त्याच्यावर तुम्ही तो मृगजळ एक चांगले कपडे घालून फिरतोय, कुठल्या मित्राची गाडी घेऊन आलाय, ते नंतर लक्षात येतं आपल्याला 6 महिन्यानंतर। ज्यावेळेस ते मृगजळ फुटतं त्यावेळेस लक्षात येतं की हे सगळा फुगा होता आहे, भ्रमाचा फुगा। पण तुम्हाला मी आल्याच त्यांची ओळख पण नव्हती, पण बोलण्यातून मला समजलं ते शिक्षक आहेत, जे आत्मीयतेने त्यांनी भाषण सुरुवात केली होती आणि पूर्ण आपला हॉल दणाणून सोडला। त्या शिक्षकांनी अतिशय योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। कर्णापासून अर्जुनापर्यंत त्यांनी जे तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या, उदाहरण दिली। दुसरे व्याख्या ते शेवटचे होते, नावं मला माहिती नाही। त्यांनीही कशा प्रकारे एक माणूस म्हणून तुम्ही जगावं, घडावं, मार्क्स, गुणपत्रिका हे तुमच्या ग्रॅज्युएशनपर्यंत नोकरीपर्यंत कामाला येतील, पण तुम्ही आज जे चांगल्या गोष्टी घेताय समाजाकडून, घरच्यांकडून, शिक्षकांकडून, हे तुम्हाला पुढच्या 60-70 वर्ष तुम्ही काय क्वालिटीचे माणूस आहात, तुम्ही काय क्वालिटीचा माणूस पण जगणार आहात, हे डिपेंड करणार आहेत। पण दोन्ही गोष्टी सोबत ठेवा, शिक्षकांचं आणि आपल्या पालकांचं ऐका। त्यांची कधीही इच्छा नसते तुमचं नुकसान व्हावं। सांगण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, कधी दम देऊन सांगतील, कधी प्रेमाने सांगतील, पण ते ऐका। तुमचं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत, तुमचं ग्रॅज्युएशन 21 वर्ष होईपर्यंत कुठल्याही आयुष्यात तडकाफडकी निर्णय कुठले घेऊ नका, कुठल्याही मृगजळात अडकू नका। त्यानंतर जो त्रास होतो तो मी पोलीस निरीक्षक म्हणून, भले हे व्यासपीठ वेगळं असेल, पण आपण उद्या भविष्यात एक मोठ्या जगात आता पदार्पण करताय। 12वी नंतर कॉलेजनंतर 3 वर्षानंतर आपले जॉब, नोकरी, ह्या सर्व गोष्टी येणार आहेत। म्हणून मी माझं कर्तव्य समजतो। तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील, अजिबात कोणाच्या त्या मृगजळात पडू नका। घरचे लोक ज्यांनी तुम्हाला शिकवलं, शिक्षण दिलं, कष्ट करून दिलं, त्यांचा चेहरा कायम आठवा, त्यांचे विचार घ्या आणि 21 वर्ष झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात पहिल्या या शिक्षणाचा जो तुम्हाला घरच्यांनी शिक्षण करून दिले
त्याचा वापर करून स्वतःच्या पायावर उभं राहा. आजच्या परिस्थितीत मी व्यासपीठाला सांगतो की परिस्थिती फार बदलत चाललेली आहे. उद्याचं भविष्य असेल, लग्न असतील, तर व्यवस्था असतील, अचानक छोट्या छोट्या गोष्टीवरून लोक संसार मोडायला लागले. इवन मुलीला एखादा मुलगा झालेला आहे तरी त्यानंतर पण तो मुलगा म्हणतो मला नांदवायची नाही. या गोष्टी मी बघतोय. म्हणून शिक्षण घेतल्यानंतर पहिली गोष्ट आहे स्वतःच्या पायावर उभं राहणं. फक्त ग्रॅज्युएशन झालं, DED झालं, BEd झालं, जे तुमचे असतील कोर्स, कोणासोबत संसार करण्यासाठी किंवा चांगलं स्थळ मिळण्यासाठी करू नका. एक चांगला माणूस, एक छोटं उदाहरण दिलं सरांनी, आपल्या झालेल्या माननीय राष्ट्रपती मॅडम, ते काय महिला करू शकते हे ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण कालच्या घटनेनंतर एखाद्या ठराविक विशिष्ट कमी शिक्षण असलेल्या समाजातील व्यक्ती आज भारताचे राष्ट्रपती होते आणि 5 वर्ष इथून पुढे ते राष्ट्र चालवणार. इतकी क्षमता स्त्रीमध्ये आहे, याच्यापेक्षाही जास्त आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. छोट्या गोष्टीत पडू नका. खूप मोठा विचार करा आणि खूप मोठ्या मनाने विचार करा. पूर्ण समाजासाठी आपण देणे आहोत. आपल्या शिक्षणातून आजपर्यंत केलेल्या कामातून आपल्याला राज्य, राष्ट्र, विश्वासाठी काहीतरी करायचं आहे. जेणेकरून सोनगाव सोडा, नगर सोडा, महाराष्ट्र सोडा, सोनगावच्या मुलीचं, या परिसरातील मुलीचं नाव भारतात निघलं पाहिजे. अशा पद्धतीने काम करा जेणेकरून तुमच्या मागच्या पिढ्या असतील, लहान मुली असतील, त्यांना त्यांच्या घरचे आणखी कष्ट करून शिकवते. वाईट घटना घडल्या तर माणूस दबकतो, दचकतो. तुमचे पालक, मी पोलीस म्हणून बघतो किती दहशतीखाली जगतात. कधी कधी प्रत्येकाला भीती असते, काय होईल उद्या, काय होईल. तुम्ही ही भीती जर मारली तुमच्या डोक्याने व्यवस्थित, तर नेक्स्ट तुमचे जे मुली आहेत, जे 12वी नंतर शिक्षण त्यांचं सुटतं, 11वी नंतर सुटतं, घरच्यांच्या डोक्यात काही विषय असतात, परिस्थिती नसते. विश्वास ठेवा माझ्यावर. स्वतःला ते नष्ट करून तुम्हाला शिकवतील, तुमच्या पुढच्या पिढीला, तुमच्या मैत्रिणी शिकवतील. म्हणून आपल्या कृतीतून आपला पूर्ण तो समाज, आपली व्यवस्था, जसा तुमचा महिला वर्ग पुरुषांचा विषय असेल पुरुषांसाठी, तो पूर्ण तुमचा मागचा महिला वर्ग तुम्हाला फॉलो करणार आहे. एक तुम्ही वेगळं काहीतरी करा ह्या पंचक्रोशीत. पुढचा सत्कार सोहळा ग्रॅज्युएशनचा मुलांचा असेल, त्याच्या पुढचा गुणवंताचा असेल, जे नोकरीला लागले, सरकारी असतील, खाजगी असतील, आणि असाच हॉल भरून जाईल. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, अतिशय योग्य पद्धतीने राहा, योग्य पद्धतीने विचार करा. इंटरनेट, सोशल मीडिया आणि जे ठराविक मूर्ख बिनकामाची लोक आहेत, मुलं आहेत किंवा प्रवृत्ती आहेत, त्यांच्यापासून दूर राहा. 10 वेळा विचार करा कुठल्याही गोष्टीचा. जी गोष्ट अट्रॅक्टिव्ह दिसते, जी गोष्ट पटकन डोळ्यात येते, त्याच्याबद्दल 10 वेळा विचार करा. पालकांशी बोला, मैत्रिणींशी बोला. लगेच म्हणतो ना आपण भांबावून जाऊन काहीतरी हिंदी पिक्चर सुरू झाल्यासारखं कोणीही वागू नका. की काहीतरी गाणं वाजतंय, पाऊस पडतोय, डोक्यात येतं, ह्या गोष्टी मृगजळ आहेत मित्रांनो, या सोडून द्या. आणि जे समोर ते वयस्कर लोक बघतो, टोपीवाले, साधी लोक एकदम, हे तुमचे नातेवाईक आहेत, कोणाच तरी वडील, आजोबा, ह्यांचा चेहरा लक्षात ठेवा. ते मृगजळ ते 2 मिनटं येते, ते निघून जाते आणि सर्व आयुष्य तुमच्या मागच्या, तुमच्या मैत्रिणी, गावातल्या शिकणाऱ्या मुली आणि पूर्ण समाज याच्यावर त्याचा परिणाम होतो. हे न होता खूप चांगल्या पद्धतीने आपण शिकावं, पुढं भविष्य आपलं मोठं व्हावं, याच्याबद्दल शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम, ज्या पद्धतीने असे कार्यक्रम घेणं आणि त्याला वेळ देणं, याबद्दल मी जे अध्यक्ष आहेत त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो, त्यांचा मी आभार मानतो. माझे पत्रकार बंधू असतील, गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना मी कालच्या सभेत, शाळेत पण आवाहन केलं होतं. प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचणार नाही, तुम्ही पोलीस व्हा. आम्ही आमचे नंबर दिलेले आहेत. कुठेही काही चुकीचं होत असेल गावात, अवैध धंद्यापासून, महिलांना हॅरेसमेंटपासून, गुंडगिरीपासून हप्तेगिरीपर्यंत काय होत असेल, अवश्य व्हॉट्सअप एक मेसेज करा. कारण माझं शेवटी जे काम आहे, माझं फील्ड आहे, त्याची जाहिरात मी माझ्या कुठल्याही कार्यक्रमात करणार. जे की पोलीस आहेत, आपण जिथं खपवतं खपवणं, की आम्हाला फक्त एक संपर्क करा. तो सर्व जे नालायक आणि हरामखोर वृत्ती आहेत त्याचं समूळ उच्चाटन आपण करू. 2-3 दिवसात आपण सतत इथं वाहन फिरवतोय. ते मागच्या कार्यक्रमात त्यांनी पाहिलं असेल. खूप मोठा फरक पडला आहे. आमच्या लेडीज ऑफिसरला बऱ्याच मुलींचे मेसेज आले काल, की खूप छान वाटते. शाळेत आपण सर घेतल्यानंतर लेडीज ऑफिसरचा नंबर दिला होता, त्यांना मेसेज आले. इव्हन त्यांना आपण सांगितलेलं आहे, अडी अडचणी असतील तर डिस्कस करा.
पालकांशी नाही बोलू शकत कधी आपण, लेडीज ऑफिसरशी बोला.